एक काळोखी रात्र, एक घनदाट जंगल आणि त्या जंगलामध्ये सापडली एक खतरनाक स्त्री आणि एक व्यक्ती तो आपल्या आयुष्याला कंटाळून चालला आहे त्या जंगलामध्ये स्वतःचा जीव देण्यासाठी. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी गोष्ट करत आहे नवीन आलेला सुबोध भावे आणि मानसी नाईकचा मूवी सकाळ तर होऊ देत या चित्रपटाबद्दल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचा रिव्ह्यू करणार आहोत आणि बघूयात हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उरला आहे की नाही. तर मित्रांनो, या मूवीची जी स्टोरी आहे खतरनाक सस्पेन्स आणि थ्रिलने भरलेली आहे. यामध्ये सुबोध भावेने अभय नावाचा कॅरेक्टर प्ले केलेला आहे. तर मित्रांनो, अभय त्याच्या आयुष्यामध्ये फार कंटाळलेला आहे. तो लिटरली डिप्रेशनमध्ये गेलेला आहे आणि याच डिप्रेशनमधून तो एक टोकाचं पाऊल उचलतो आणि ठरवतो की स्वतःचा जीव द्यायचा म्हणजे आत्महत्या करायची. तर रात्री तो एका जंगलामध्ये जातो आणि ठरवतो आता मी स्वतःला संपवून टाकणार. त्याच वेळी त्या ठिकाणी येते शलाका नावाची एक महिला. ती स्मित हास्य त्याला देते. ही शलाका दुसरी तिसरी कोणी नसून मानसी नाईकने शलाकाचं कॅरेक्टर या मूवीमध्ये प्ले केलेलं आहे. तर शलाका त्याला भेटते आणि त्या दोघांमध्ये रात्री विषय होतो. तर अभय तिला म्हणतो की मला स्वतःला संपवून टाकायचं आहे, तू माझ्याकडचं सर्व काही घे पण मला मारून टाक. शलाका त्याची अट मान्य करते. त्याला म्हणते ठीक आहे, मी तुमची इच्छा पूर्ण करेन, पण माझी पण एक अट आहे, ती म्हणजे सकाळ होऊ द्यात. सकाळ होण्यापर्यंत तुम्ही वाट बघा, तुमची इच्छा मी पूर्ण करते. तर मित्रांनो, त्या दोघांमधली ती रात्र दोघांच्या आयुष्याला कशा पद्धतीने वळण देते. सकाळ झाल्यानंतर अभय स्वतःचा जीव देतो की नाही, किंबहुना शलाका त्याला मारून टाकते की नाही, हे सर्व एक्सपिरियन्स करण्यासाठी तुम्हाला हा मूवी बघावं लागेल. आणि त्या रात्री त्या दोघांमध्ये काय घडतं हे सर्व बघण्यासाठी तुम्ही या मूवीला नक्की बघा. मित्रांनो, या मूवीमध्ये खतरनाक लेवलचं टेन्शन, थ्रिल तुम्हाला बघायला मिळेल आणि सस्पेन्स तर इतका खतरनाक भरलेला आहे, तुम्ही तुमची शीट जागेवरून सोडणार सुद्धा नाही. परफॉर्मन्सबद्दल जर बोलायचं झालं मित्रांनो, तर सुबोध भावे याची ॲक्टिंगला तर तोड नाही आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे सुबोध भावेचे चित्रपट किती सुंदर असतात. तर या मूवीमध्ये सुद्धा सुबोध भावेने पुन्हा एकदा अभयच्या कॅरेक्टरमध्ये अतिशय कमाल केलेली आहे. मित्रांनो, त्याच्या चेहऱ्यावरचे जे भाव, ते एक्सप्रेशन, ते टेन्शन, तो सायलेन्स, हे सर्व काही त्याच्या ॲक्टिंगमध्ये बोलून जातं. खूप टायमानंतर मानसी नाईकने परत एकदा वापसी केलेली आहे मराठी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये. डान्सच्या पलीकडे जाऊन सुद्धा तिनं या मूवीमध्ये जी ॲक्टिंग केलेली आहे मित्रांनो, ती बघून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. मूवीचा बॅकग्राऊंड स्कोर इतका खतरनाक, भीतीदायक आणि टेन्शन आणणारा आहे, तर तुम्ही तुमच्या शीटवरून हलायची सुद्धा इच्छा व्यक्त करत नाही. तर ओव्हरऑल मित्रांनो, हा मूवी अतिशय छान सस्पेन्स थ्रिलर मूवी आहे. मराठी सिनेमामध्ये अशा प्रकारचे मूवीज आहे ते फार कमी येतात. तर मित्रांनो, या मूवीला जर तुम्ही आत्तापर्यंत बघितलं नसेल तर हा मूवी तुम्ही नक्की एन्जॉय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की हा मूवी तुम्हाला कसा वाटला, याची स्टोरी कशी वाटली आणि तुम्हाला कशा पद्धतीचा सस्पेन्स आणि थ्रिलचा एक्सपिरियन्स हा मूवी बघून आला. तर मित्रांनो, मी कमेंट सेक्शनमध्ये तुमची कमेंटची वाट बघतोय. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे हॉनेस्ट मूवीचे व्हिडिओ येत असतात. तुम्हाला व्हिडिओ हिंदी आणि मराठीमध्ये बघायला मिळतील. तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या मूवी जर बघितला नसेल तर या मूवीला नक्की एन्जॉय करा. तर व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मित्रांनो, मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. मी माझ्या साईडनं या मूवीला देतो 3.5 स्टार आउट ऑफ द 5 स्टार. तर मित्रांनो, हा मूवी तुम्ही नक्की एन्जॉय करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन मूवीच्या रिव्ह्यू घेऊन. तर मित्रांनो, आपल्या सर्वांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी. धन्यवाद.